पुढची बातमी. कॉर्पोरेट जिहादला पैसा कुणाचा होता या अनुषंगाने सध्या नाशिक पोलिसांकडून तपास सुरू आहे. कॉर्पोरेट जिहाद्यांच्या बँक खात्याची चौकशी सुरू केली गेली आहे. जिहाद्यांना नेमकं पैसे कोण पुरवत होतं या अनुषंगाने सध्या नाशिक पोलीस तपास करतायत. जिहाद्यांची बँक खाती सध्या निरीक्षणाखाली आहेत. कॉर्पोरेट जिहादी 2022 पासून नाशिक TCS मध्ये सक्रिय होते. जिहाद्यांच्या निशाण्यावर हिंदू कर्मचारी होते असा खुलासा माजी कर्मचाऱ्यांकडून करण्यात आलाय. कामाचे तास संपल्यानंतर सुद्धा कॉर्पोरेट जिहादी कार्यालयामध्येच घुटमळायचे. TCSनं अंतर्गत चौकशीसाठी आरती सुब्रमण्यम यांना नेमलेलं आहे. या सगळ्या संदर्भात प्रतिनिधी किरण गोटूर आपल्याला आणखी तपशील देत आहेत. किरण, नाशिकच्या मुंबई नाका भागात असलेल्या TCS कंपनीमध्ये अत्यंत एक धक्कादायक प्रकार जे उघडकीस आलेला होता. इथे काम करणाऱ्या काही महिलांवरती लैंगिक अत्याचार, लैंगिक शोषण, मानसिक छळ आणि धर्मांतर अशा पद्धतीचे वेगवेगळे जे आहे ते घटना घडलेले होते. आणि त्यानंतर नाशिकच्या मुंबई नाका पोलीस ठाण्यामध्ये या सगळ्या प्रकरणी गुन्हा दाखल झाला. या सगळ्या प्रकरणामध्ये आतापर्यंत 6 संशयित आरोपींना नाशिक पोलिसांनी अटक केलेली आहे. पण अद्याप यामध्ये निदा खान ही जी संशयित आरोपी आहे ती अद्याप फरार असल्याचं आपल्याला बघायला मिळतोय. निदा खानने आतापर्यंत अटकेत असलेल्या संशयित आरोपींना मदत केलेला आहे अशा पद्धतीचा आरोप हे निदा खानवरती आहे. पण ती अद्यापही पोलिसांना सापडलेली नाहीये. या सगळ्या प्रकरणाची व्याप्ती मोठी असल्याने नाशिक पोलिसांनी जे SITची सुद्धा स्थापना केलेली आहे आणि याच SITच्या मार्फत आता या सगळ्या प्रकरणाचा तपास केला जातोय. पण नेमकं निदा खान सापडत नसल्याने निदा खान कुठे गेली असे प्रश्न जे आहेत ते उपस्थित होताना आपल्याला बघायला मिळतोय. आणि त्याच पद्धतीने या सगळ्या प्रकरणाचा जो तपास आहे तो SIT कडनं केला जातोय. या संशयित आरोपींची जे बँक डिटेल्स आहेत ते सुद्धा SIT कडनं एकूणच तपासले जात आहेत अशा पद्धतीची माहिती सूत्रांनी दिलेली आहे. कारण मागच्या काही वर्षांपासून या संशयित आरोपींच्या अकाउंटमध्ये काही ट्रान्झॅक्शन झालेलं आहे का, खरं तर त्या अँगलनी सुद्धा जे SIT कडनं हे तपास केला जातोय. त्यामुळे या सगळ्या तपासाला आता वेग आलेला असताना नेमकं निदा खान सापडत नाहीये आणि निदा खानच्या शोधण्यासाठी जे SITचे काही हे टीम्स आहेत ते वेगवेगळ्या ठिकाणी रवाना झालेले आहेत अशा पद्धतीची माहिती सूत्रांनी दिलेली आहे. आणि निदा खानला लवकरच पकडू असा विश्वास जो आहे तो पोलीस आता व्यक्त करताना आपल्याला बघायला मिळत आहे. ठीक किरण, तुम्ही असं जोडलेले राहा. पुढची बातमी बघूयात.